मीटिंग लावली फक्त 19 मान्य करू त्याचे शासन निर्णय दादांनी दिले नाही। आता पण मीटिंग लावू। अरे किती वेळा मीटिंग, अशा 11 वेळा झाल्यात। तुमच्या मीटिंग आम्हाला नकोय, आम्हाला न्याय पाहिजे, न्याय। यावेळेस जर न्याय नाही दिला, बच्चूभाऊला रक्ताच्या उलट्या होत्या। जर बच्चूभाऊ आमचं दैवत आहे, त्या दैवताला जर काही झालं तर आम्ही या प्रशासनाला सोडणार नाही। आमच्या जीवाची पर्वा नाही आम्हाला। जर आमच्या देवाला जर काही झालं तर आम्ही आमचा विचार करत नाही। आमच्या देवाला जर काही झालं तर आम्ही दादाच्या सरकारला कधीच सोडणार नाही। आता तुम्हाला उचलायचं ना तर आमच्या अंत्ययात्रेची तयारी करून उचलायचं। तुम्ही अजिबात हात नाही लावायचा आम्हाला। जोपर्यंत शासनाचे जीआर निघत नाही तोपर्यंत आमच्या उपोषण सुटणार नाही। भाऊला सांगितलेलं वारंवार। जर आम्हाला आश्वासन मागणी आता सध्या 2 मुद्द्यावरती विषय, दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन मिळालीच पाहिजे आणि शेतकऱ्याची सर्वसकट कर्ज माफी झाली पाहिजे। याच्या अगोदर दादांनी 19 मागण्यावर मुख्यमंत्र्यांनी जी मीटिंग घेतली, आश्वासन दिलं 19 मागण्या मान्य, परंतु त्याचाही अजून शासन निर्णय काढला गेलेला नाही। त्याच्यामुळे दडपशाही करताय का? ही हुकुमशाही आहे या महाराष्ट्रात। पोलिसांनी काय केले तुम्ही? पोलिसांनी उचलून आम्हाला गाड्यात टाकतात आणि इथून हटवण्याचा प्रयत्न करतात। आम्हाला इथून आम्हाला तोड बंद करण्यासाठी पोलीस प्रशासन हे तत्पर असतं। या पोलिसांना सुद्धा लाजा वाटल्या पाहिजे। तुम्हाला सरकारी नोकरी, आम्ही 1,500 रुपयात जगायचं का? आम्हाला उचली तर तुम्ही तुमच्या घरी आहे का नाही आया बहिणी, त्यांना विचारा। एखादा अवयव गळ्यात बांधा, हात पाय बंद करून बघा, तुम्हाला 8 दिवस जगणं होतंय का? किती संघटना शेतकरी सुद्धा आहेत का? सर्वतः बच्चूभाऊला पाठिंबा देणार। आतापर्यंत 100 संघटनांनी बच्चूभाऊला पाठिंबा दिलाय आणि जोपर्यंत आता आम्हाला शासन निर्णय भेटत नाही तोवर आम्ही आमच्या मागण्या मान्य करणार नाही। काय करायचंय? शासन जे आहे ते आमच्या भूमिकेवरती लक्ष देत नाही, त्याच्यामुळं आम्ही आक्रमक झालेलो आहेत। खरं तर अशी भूमिका या ठिकाणी प्रहारचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून घेण्यात येतात आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या प्रहार संघटनेच्या ज्या महिला आहेत त्या अधिक आक्रमक झालेल्या आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकतो की ज्या महिला आहेत त्या महिलांना सध्या पोलीस ताब्यात घेत आहेत आणि सध्या त्यांना ताब्यात घेऊन गाडीमध्ये बसवण्यात येतं। खरं तर अजित पवार यांचा एक नियोजित कार्यक्रम पुण्यामधल्या स्वारगेटमधल्या गणेश क्रीडा मंच या ठिकाणी जे आहे तो चालू होता। त्याच कार्यक्रमामध्ये खरं तर या प्रहारच्या ज्या कार्यकर्त्या आहेत त्यांच्याकडून गोंधळ घालण्यात आलेला आहे। एका ठिकाणी बच्चू कडू गेली 7 दिवसापासून शेतकऱ्यांच्या मागणीसाठी उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांची कुठलीही दखल या सरकारच्या माध्यमातून घेण्यात येत नाही। त्याच्यामुळं खरं तर या ज्या महिला आहेत त्या अधिक आक्रमक झालेल्या आहेत। प्रहारचे जे कार्यकर्ते आहेत ते अधिक आक्रमक झालेत आणि त्यांनी खरं तर या कार्यक्रमामध्ये राडा घालण्याचा प्रयत्न केला। सध्या पोलिसांनी या सर्व राडा घातलेल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतला आहे। ताब्यात घेऊन खरं तर पोलीस यांना या ठिकाणाहून घेऊन जात आहेत। तर प्रहारच्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांकडून ताब्यात घेतलं जात आहे। पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमात या कार्यकर्त्यांनी जाब विचारलेला होता, मोठा गोंधळ झालेला होता। त्यानंतर थेट बाहेरच हे प्रहारचे कार्यकर्ते ठिय्या दिलेला होता। थेट आक्रमक असा सवाल सरकारला विचारत होते, जोरदार घोषणाबाजी करत होते आणि अखेर या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय।